तर येत्या 30 एप्रिलला धाराशिवमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची जाहीर सभा या ठिकाणी होईल। वडगावच्या एमएससीबी समोरील 25 एकर जागेवर सभेचं आयोजन करण्यात आले। सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून 6 हेलिकॉप्टर पॅडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। धाराशिव तुळजापूर महामार्गावर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हा मार्ग बंद राहील। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये 30 एप्रिलला जाहीर सभा घेणार आहेत। महायुतीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी ते दुपारी 12:45 धाराशिव येथे सभा करतील। 90 मिनिटाच्या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी 50 मिनिटाचं भाषण करतील असं त्यांचं नियोजन आहे। त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी इथे 6 हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत। त्याचबरोबर परराज्यातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। धाराशिव ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग सकाळी 10 ते दुपारी 4 असा 6 तासासाठी बंद असणार आहे। धाराशिव शहरातील वडगाव येथील एमएससीबीच्या कार्यालयासमोर जे इमारत आहे इथे त्या समोरच्या मैदानामध्ये जवळपास 25 एकरामध्ये हा भव्य मंडप उभारण्यात येतोय आणि या ठिकाणी मोठी सभा होणार आहे। नरेंद्र मोदी पहिल्यांदा इथे धाराशिवमध्ये येत आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात आणि मतदारांना काय आश्वासन देतात याकडे लक्ष लागलं आहे। संतोष जाधव, टी9 मराठी, धाराशिव।